उर्दू जबान है गुले गुलिस्ता, सुखद है जबान जैसे बागों में सवेरा। उर्दू के अल्फाजों से दिल भर जाता है, मोहब्बत का रंग चढ़ जाता है। दिल में उर्दू की आवाज है, हर लम्हा एक नया एहसास है। आम्ही तुमच्या समोर आज मुशायरा किंवा गझलांचा कार्यक्रम सादर करणार नाही आहोत, तर आपली ही रोजचीच एक्सप्लेनरची मैफिल आहे। मात्र आज खास सुरुवात उर्दू शायरीनं, कारण सर्वोच्च न्यायालयानं एका सुनावणी दरम्यान उर्दू आणि एकूणच भारतातल्या भाषांबद्दल अतिशय चांगलं आणि सविस्तर असं विश्लेषण केलंय। त्याला निमित्त ठरलंय महाराष्ट्रातलं उर्दू संदर्भातलं एक भांडण। हे भांडण कोर्टात पोहोचलं होतं आणि सुप्रीम कोर्टानं उर्दूबद्दल एक मोठा निर्वाळा दिला। सर्वोच्च न्यायालय म्हणालं, उर्दू हा हिंदुस्थानी संस्कृतीचा सर्वोत्तम नमुना आहे। खरं तर प्रत्येक भाषा ही प्रवाही असते आणि सुंदर असते। मग महाराष्ट्रात नेमका भाषेवरून हा तंटा का झाला आणि तो सुप्रीम कोर्टापर्यंत कसा पोहोचला ते अगोदर पाहूया। त्याचं झालं असं की अकोला जिल्ह्यातल्या पातूर नगर परिषदेच्या इमारतीच्या साइन बोर्डवर उर्दू भाषेत नाव लिहिण्यात आलं। या उर्दू नावावरून आव्हान देणारी एक याचिका एका माजी नगरसेवकानं दाखल केली होती। ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं अगोदर फेटाळली होती, तरीही या नगरसेवकानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। त्यावर सुनावणी करताना न्यायालयानं याचिकाकर्त्याचे कान टोचलेच आणि नगर परिषदेचं उर्दू नावही कायम ठेवलं। नगर परिषद ही तिथल्या जनतेला सेवा देण्यासाठी, त्यांची कामं करण्यासाठी असते। जर नगर परिषदेच्या क्षेत्रात राहणारे लोक किंवा एखादा गट हा उर्दूशी परिचित असेल तर नगर परिषदेच्या साइन बोर्डवर मराठी व्यतिरिक्त उर्दू लिहायला कोणताही आक्षेप नसावा, असं स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवलं। ही सुनावणी होती न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठासमोर। भाषेबद्दल न्यायालयानं काय म्हटलंय ते सर्वांनी आवर्जून ऐकण्यासारखं आहे। सर्वोच्च न्यायालय म्हणालंय, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अधिकृत भाषा कायदा 2022 नुसार किंवा कायद्याच्या कोणत्याही तरतुदीनुसार उर्दूच्या वापरावर बंदी नाही आहे। भाषेबद्दल आपल्या काही गैरसमजुती आहेत किंवा विशिष्ट भाषेबद्दलची आपली मतं ही पूर्वग्रह दूषित आहेत, असं न्यायालय म्हणतंय। भाषा ही आपली ताकद आहे आणि ही ताकद आपला कमकुवतपणा कधीच होऊ शकत नाही। उर्दू ही भारतासाठी परकीय आहे हा गैरसमज असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं। ही उर्दू भाषा याच भूमीत जन्माला आली आहे, तर चला उर्दूसह प्रत्येक भाषेशी मैत्री करूया, असं न्यायालय म्हणतंय। दुर्दैवानं होतं काय की भाषा आणि धर्म यांची गल्लत केली जाते। उर्दूला विरोध करणारे उर्दूला मुस्लिमांशी जोडतात, म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाला धर्म आणि भाषा यामधला फरक स्पष्ट करून सांगावा लागतो। सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्हणालंय तेही अगोदर पहा। भाषा हा धर्म नाही आणि भाषा कोणत्याही धर्माचं प्रतिनिधित्व करत नाही। भाषा ही एका समुदायाची किंवा प्रदेशाची किंवा लोकांची असते, धर्माची नव्हे। भाषा ही संस्कृती आहे। उर्दू भाषेचं सुद्धा तसंच आहे। भाषेचा सगळ्यात जुना उद्देश हा संवाद साधणं इतकाच होता आणि इतकाच आहे। आपण आपल्या विविधतांचा आदर केला पाहिजे आणि त्याचा आनंदही साजरा केला पाहिजे। उर्दू भाषा ही गंगा जमनी तहजीब किंवा हिंदुस्थानी तहजीबचं उत्कृष्ट उदाहरण आहे, असं कोर्ट म्हणतंय। तहजीब याचा अर्थ सभ्यता, उत्तम जीवनशैली, आपण संस्कृती म्हणतो तसा हा शब्द घेतला जातो। म्हणूनच उर्दू भाषेला न्यायालयानं हिंदुस्थानी तहजीब असं म्हटलंय। भारतातल्या या विविध भाषा आणि विविधता हेच भारताचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य किंवा बलस्थान राहिलंय असं आपण म्हणू। भाषा संदर्भात भारतात नेमकी काय स्थिती आपण पाहूया। भारतात 100 पेक्षा अधिक प्रमुख भाषा आहेत। त्यानंतर बोलीभाषा किंवा मातृभाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतरही शेकडो भाषा भारतात आहेत। 2001च्या जनगणनेनुसार भारतात 122 प्रमुख भाषा तर 234 मातृभाषा होत्या। उर्दू ही भारतातली 6व्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा होती। आजही जर तुम्ही ट्रेननं प्रवास केलात तर कित्येक रेल्वे स्टेशन्सवर, त्या स्टेशन्सच्या फलाटावर तुम्हाला इंग्रजी, हिंदी आणि उर्दूमध्ये सुद्धा बोर्ड दिसतो किंवा अगदी अनेक बॉलिवूड चित्रपटांची नावं सुद्धा हिंदी सोबतच आवर्जून उर्दूमध्ये लिहिलेली आपण पडद्यावर पाहिली आहे। पूर्वी मराठवाड्यावर निजामाचा प्रभाव होता, त्यामुळे मराठवाड्यात आजही उर्दू बोलली जाते। खरं तर स्वातंत्र्यापूर्वीच भाषांचा वाद सुरू झाला होता। त्यावेळी हिंदी, उर्दू आणि पंजाबी या भाषांच्या मिश्रणातून एक नवीनच भाषा तयार झाली आणि या भाषेला हिंदुस्थानी या नावानं ओळखलं जाऊ लागलं। पण नंतरच्या काळात पाकिस्ताननं अधिकृत भाषा म्हणून उर्दू स्वीकारली
आणि हिंदुस्थानी भाषेचं महत्त्व कमी झालं. एका अर्थानं फाळणीच्या वादात हिंदुस्थानी भाषेचा बळी गेला असं म्हणता येईल. मात्र उर्दू ही भाषा बरीच जुनी आहे. 12व्या शतकात उर्दूची मुळं सापडतात. उर्दू ही एक इंडो आर्यन भाषा आहे. उर्दू भाषा 12व्या शतकात दिल्ली सल्तनत आणि मुघल साम्राज्याच्या काळात विकसित झाली. उर्दूवर अरबी आणि फारसीचा प्रभाव दिसतो. 18व्या आणि 19व्या शतकात उर्दू भाषेचं साहित्य क्षेत्रात मोठं योगदान राहिलंय. तर 1947 नंतर उर्दू ही पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा झाली आणि आज पाकिस्तान, भारत आणि अन्य काही देशांमध्ये उर्दू भाषा बोलली जाते. सगळ्याच भाषा या प्रवाही असतात. आज आपण मराठीमध्ये जे सर्रास शब्द वापरतो त्यातले काही शब्द हे फारसी किंवा उर्दू मधून आलेत हे आपल्याला ठाऊक नसतं. कोणते शब्द आहेत हे तर पहा. दप्तर, दुकान, बाजार, खुर्ची, मुलाखत, जमीन, आमदार, खासदार, शौक किंवा दरवाजा आणि मुद्दा, त्याचबरोबर राजीनामा, हे अगदी मराठी वाटणारे शब्द हे उर्दूतनं आपण घेतलेले आहेत याची कल्पना आपल्याला नसते. हे सगळे शब्द उर्दू आणि फारसीमधून आले आणि मराठीमध्ये स्थिरावले. एकमेकांमध्ये मिसळून भाषा समृद्ध होत असतात आणि हेच सांगण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा उद्देश होता. भाषा हे तोडण्याचं नव्हे तर जोडण्याचं साधन व्हावं. उर्दू भाषेसंदर्भातली याचिका ज्या जस्टिस धुलिया यांच्यासमोर पार पडली, हे जस्टिस धुलिया म्हणजे एकदम दर्दी माणूस. या याचिकेसंदर्भातली सुनावणी पूर्ण करताना जस्टिस धुलिया यांनी सुप्रीम कोर्टात चक्क एक कविता म्हटली आणि त्या कवितेनंच आजच्या एक्सप्लेनरचा आपण शेवट करूयात. कविता काय आहे? उर्दू है मेरा नाम, मेरे खुसरो की पहली, क्यों मुझको बनाते हो ताज्जुब का निशाना, मैंने तो खुद को कभी मुसलमान नहीं माना, देखा था कभी मैंने भी खुशियों का जमाना, अपने ही वतन में मैं हूं मगर आज भी अकेली, उर्दू है मेरा नाम, मैं हूं खुसरो की पहली.